फायनली आम्ही सगळ्यांनी एकसारख्याच चुंदरी घेतलेल्या आहे. हे बघा, त्याच्या गळ्यात पण सेम आहे. तर गाईस आज सर्वात आधी आम्ही आलेले श्याम कुंडला. इथे हे असतं की इथे ना पाय वगैरे धुवून आहे ना इथून पुढे दर्शनासाठी जावं लागतं. तर हे आहे श्याम कुंड. बघू शकता गाईस केवढी गर्दी आहे यार. आज नाही माहिती आमचा नंबर केव्हा लागेल. ही आहे आजची गर्दी. आम्हाला काल रात्री एवढी गर्दी लागलीच नाही होती. आम्ही जातोय आता दुरून दर्शन घ्यायला, कारण की काल रात्री आम्ही जवळून दर्शन केलेलं होतं, बट जसं पाहिजे तसं दर्शन झालं नाही होतं. हे भाई साहेब हे तर पूर्ण यार पाण्याच्या पाऊचीनं भरवून टाकलेले पूर्ण. एवढी घाण आहे इथे ना, काय किंमत नसते या गोष्टीची. त्यांनी ना जेवढं पण द्या त्याची किंमत नसते लोकांना. हे बघा, दर्शन दुरून पण तेच होतं आणि जवळून पण तेच होतं. दुरून पण बाबा दिसता, जवळून पण बाबा दिसता. राम राम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? होप्स तुम्ही सर्व छान असेल. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर गाईस आज आहे आमचा खाटू गावामध्ये दुसरा दिवस. आज आम्ही परत जाणार आहे खाटू श्याम बाबांचं दर्शन करण्यासाठी. काल रात्री पण गेले होते, पण काल रात्री एवढं काही चांगलं दर्शन झालं नाही. लगेच आम्हाला तिकडून काढलं गेलं. सो म्हटलं आज जाऊ दर्शनासाठी, आज चांगलं दर्शन होईल. आणि आज संडे पण आहे, आज गर्दी पण आहे, खूप गर्दी आहे. सो आज परत आम्ही दर्शनासाठी चाललेले. मंदिराच्या आधी आम्ही जाणार आहे श्याम कुंडमध्ये. तर तिथे ना पाणी असतं, पाय वगैरे धुवून तिथून पुढे जायचं. सो आता तिथेच जात आहे आम्ही. मी तुम्हाला डायरेक्ट तिथेच भेटतो. तर गाईस आज सर्वात आधी आम्ही आलेले श्याम कुंडला. इथे हे असतं की इथे ना पाय वगैरे धुवून आहे ना इथून पुढे दर्शनासाठी जावं लागतं. आणि हे खाली श्याम कुंड आहे. गर्दी बघू शकता आज किती आहे. काल एवढी गर्दी नाही होती, कारण की काल आम्ही रात्री आले होते. आज सकाळी संडे आहे. तर हे आहे श्याम कुंड. बघू शकता गाईस केवढी गर्दी आहे यार. आज नाही माहिती आमचा नंबर केव्हा लागेल. काल रात्री काही चांगलं दर्शन झालं नाही होतं. म्हटलं आज परत एकदा दर्शन करू आणि जयपूरसाठी निघू पुढे. सो आज दर्शन करून आम्ही जयपूरला जाणार आहे पुढे. सो आता इथे आम्ही आहे, पाय वगैरे धुऊ. इथून खाली, इथून जाऊ खाली, मी पाय धुऊ. इथे लोकांना पाय धुवायच्या जागी लोक डायरेक्ट आंघोळ करायला लागतात. लोकांना भगवान ने बोला है किसी पाप धोने के लिए. अरे पाप धुवायला आपल्या पाय धुवायला तो काही आपले पाप धुत आहे. अरे पाप धुण्यासाठी नद्या आहे ना भाई आपल्या. तिथे नाही जात लोकांना आहे ना, शॉर्टकट रस्ता पाहिजे सगळीकडे जायचा. जय सियाराम. आम्ही श्यामकुंडामध्ये आमचे पाय धुतलेले. आता हे बघा इथे आहे कावडी. ही आहे आजची गर्दी. आणि आम्ही आता घ्यायला आलेले या चुंदरी. ह्या खूप छान असतात या. आणि यावाल्या आहे माझ्याकडे ऑलरेडी, बट मी म्हटलं एक अजून घेऊन घेऊ वेगळ्या कलरची यामधून. फायनली आम्ही सगळ्यांनी एकसारख्याच चुंदरी घेतलेल्या आहे. हे बघा, त्याच्या गळ्यात पण सेम आहे. नाही ओय, गुलाब नको घेऊ, ते फेकावं लागतं, चांगलं नाही वाटत ते. नको 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 घेऊ, नको घेऊ. ऐक, काल रात्री तेच झालं आपल्यासोबत. चला गाईस, आम्ही पोहोचलेले आता दर्शनासाठी. आणि गाईस लाईन बघा. आम्हाला काल रात्री एवढी गर्दी लागलीच नाही होती. आम्हाला ना मधून अर्ध्या याच्यातनंच गर्दी लागली होती. आता तर बघा, आता सगळं इथून एवढी गर्दी आहे. हे बघा, आम्ही जात आहे आता दुरून दर्शन घ्यायला, कारण की काल रात्री आम्ही जवळून दर्शन केलेलं होतं, बट जसं पाहिजे तसं दर्शन झालं नाही होतं. आता दुरून दर्शन करू, पण आहे ना चेहऱ्याला नीट बघू आम्ही खाटू श्यामजीच्या. काल रात्री ते पण बघितलं गेलं नाही. ते पोलीसवाले डायरेक्ट भाई निघा निघा, पुढे 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 चला, हे होतं म्हणून. चल ना चल ना. अरे अरे भाई लाईन आहे रे, चल चल, फोटो नको काढू. अरे अरे भाई 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 साहब, हे तर पूर्ण यार पाण्याच्या पाऊचीनं भरवून टाक.
टाकलेलं आहे पूर्ण, एवढी घाण आहे इथे. देखो आजूबाजू सगळीकडे. लोकांना काय किंमत नसते या गोष्टीची. त्यांनी ना जेवढं पण द्या त्याची किंमत नसते लोकांना. हे बघा, हे पाणी देता इथून, लोक काय करतात पिता आणि इथेच टाकता. जिथे दर्शनाला आले, तिथे चांगल्या कामासाठी आले तिथेच टाकता. असं नाही की आपण त्याला थोडंसं खिशामध्ये टाकू, 10 मिनटं लागतील बाहेर निघायला, बाहेर निघून डस्टबिनमध्ये टाकू. इकडेच घाण करायची आम्हाला. इस मंदिर आलेलं आहे, इथे मंदिर आहे आणि आता आम्ही इथे. आज आम्ही दूर आहे, नाही तर काल आम्ही त्या साईडला होते, त्या लाईनमध्ये. तिथे मोबाईलचा झूम चांगला असल्यामुळे तुम्हाला मी झूम करून दाखवू शकतो नीट. कसं म्हणजे किती पण दूर असला तरी. सगळेच फायनली आमचं दर्शन झालेलं आहे. फक्त 10-15 मिनटं लागले दर्शनासाठी. बाकी काहीच गर्दी नाही होती. बघा सांगू, दर्शन दुरून पण तेच होतं आणि जवळून पण तेच होतं. दुरून पण बाबा दिसता, जवळून पण बाबा दिसता. जवळून फक्त आहे ना लवकर काही करतात, दुरून नीट दर्शन करता येतं. दुरून कमीत कमी 30 सेकंद तरी बघता येतं बाबांना असं समोर. भले दूर असतं बट नीट मन भरून बघता येतं. जवळ असल्या ना ते घाई करून पुढे ढकलता. काल रात्री तो अनुभव आम्ही केलेला आहे आणि दुरून आज सकाळी केला तर दुरून पण खूप चांगलं दर्शन झालं. उलट दुरून केलं तर 10 मिनिटात झालं, फक्त 10 मिनिटात दर्शन झालं. आणि इथे काही दुकानात आले होते, सामान वगैरे घ्यायचं होतं, जसं की हे घेतलेलं आहे. तर सगळेजण आपलं कर दिया सबस्क्राईब. हां आहे का तू, शुक्रिया. हॅलो. गर्दी तर अजून पण तेवढीच जेवढी आधी होती, पण दर्शन लवकर झाले. बस भाई, हेच पाहिजे होतं की दर्शन लवकर होऊन जाऊ, बाकी काहीच नाही. आता वाजलेले दुपारचे 3. आता जाऊ आम्ही जेवायला. या धर्मशाळेमध्येच खाली आहे ना जेवणाचं आहे इथे आणि थाली वगैरे भेटते. तर आता तिथे जेवण करू. आता आमची रूम होती क्लीन. तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये मी रूमने दाखवली होती ना, आता क्लीन होते म्हणून दाखवतोय मी. नाही तर अशी गर्दी म्हणजे एवढी घाण होते ना रूममध्ये ते कपड्यांची वगैरे, सो त्यामुळे मी दाखवू नाही ठेवत होता. तर क्लीन होते. सरक. हे बघा, तर ही आहे आमची रूम, ज्या रूममध्ये आता आम्ही थांबलेले. जास्त मोठी नाही, एकदम छोटी लहान रूम आहे आणि 3 बेड आहे. 3 बेडवर आम्ही 5 लोक. एक डॉर्मेटरी घेतली होती पण त्या डॉर्मेटरीमध्ये गेलेच नाही कुणी, सगळे इथेच होते. एक टेबल आहे छोटासा, बस बाथरूम आहे. अँड आता क्लिनिंग होते. भैया 1 मिनिट मेरे को जाने दो. इथे आमच्या बॅग्स आहे बस. बाकी चादर वगैरे पण होत्या, त्या काढून घेतल्या आम्ही आता. चल आता काही पोपट झालेला आमचा. इथे सगळं संपलेलं आहे. आता आम्हाला जेवण करायचं आहे पण इथं संपलेलं आहे. पुढे जायचं आहे बघायचं आम्हाला जेवणासाठी. पुढे जायचं रे जेवायला डायरेक्ट बाहेर यार. ते स्टॉप बिर्याणी आपल्या खानदेशच्या पोरांनी इथे सोयाबीन बिर्याणी उघडली. टाकली तर खूप मोठा ब्रँड म्हणून जाईल तर डायरेक्ट. तू टाकतोय का? नाही, मी स्पॉन्सरशिप करेल. मोठा थांबायला पाहिजे आम्हाला. मनी तेच जेवणाच्या नावावर आता खाताय आम्ही पाणीपुरी. कारण की ना काही लाईट खायचं आहे. तेच भोजनालय लगेच उघडणार आहे 6:30 वाजता. असे आता 3:30 झाले ना. आता जेवण करून घेऊ नीट. चांगली का जळगाव सारखी? तर आता पोहोचले काही चांगल्या रेस्टॉरंटमध्ये. और भाई हमारा खाना भी आ चुका है. आम्ही लाईट जेवण करायचा विचार केला होता पण म्हटलं आता आले तर खाऊनच घेऊ. याने पावभाजी मागवलेली. इथे आहे छोले भटुरे. गाईस आता वाजलेले रात्रीचे 12 आणि ना 6 वाजता आम्ही झोपून गेले होते. लिटरली एवढी झोप लागत होती ना गाईस. कारण की कालचा दिवस आम्ही खूप थकले होते. काल रात्री झोपले नाही असं समजून चला. झोपू दिला नाही का, कारण की आम्हाला सकाळी दर्शन करायचं होतं ना. तर हे मुलं काय म्हणे आपण 4 वाजता दर्शनाला जाऊ, लवकर दर्शन करू आणि जयपूरला निघू. आज आम्हाला जयपूर जायचं होतं बट आम्ही एवढे थकलेले होते, आम्ही जयपूर गेलेच नाही. आज झोपून होते. आज
आणि सकाळी मला आंघोळ वगैरे करायला सांगितली. मी आंघोळ करून आला, बघतोय ना हे काय सगळे जण झोपलेले. मी काय एकदा संकेतला उठवलं, संकेत उठतोय का? संकेत उठला नाही, मी पण झोपून गेला. आम्ही सगळे झोपून गेले. सकाळी 11 वाजता दर्शनाला गेले. मग असं झालं. मग आता आम्ही 9 वाजता उठले. सो 9 वाजता उठून वगैरे थोडा टाईमपास केला आणि आता जेवायला आलेलो आहे. धर्मशाळेमध्ये काहीतरी प्रोग्राम आहे ना, धर्मशालामध्ये इथे प्रोग्राम आहे. सो मी इथे आता जेवतोय. मस्त दाल भात आणि चुरमा आणि रसगुल्ला. आता जेवण करून घेऊ पोट भरून आणि उद्या सकाळी आम्हाला निघायचं जयपूरसाठी फायनली. उद्या जयपूर जाऊ आम्ही.